पर्यवेक्षक सगळ्या शिक्षका सगळ्या ह्या माझ्याच आहेत. ॲक्च्युली मी इथेच होते आणि आज ॲक्च्युली शाळेने आम्हाला खूप काही दिलं आहे. असं म्हणलं तर मम्मी आणि पप्पा पण शाळेनेच दिले, कारण की पप्पा पण इथेच होते शिकायला, मम्मी पण इथेच नेमकी लागली आणि त्यांची ओळखही इथेच झाली. तर त्यांचं लग्न इथूनच म्हणजे झालं आहे ओळख होऊन. आम्ही पण ह्याच शाळेत होतो, मी माझा भाऊ आणि आम्ही शाळा सोडून मी तरी 2006 साली पासआउट झाले, पण मला अजूनही मी शाळेतून वेगळी झाली असं वाटलं नाही, कारण की मम्मी होती. त्यामुळे मला असं कधीच नाही वाटलं की मी शाळेत म्हणजे होते असंच वाटत होतं. आणि आता कदाचित वाटतंय, कारण की मम्मी आता इथून बाकी होतं, कदाचित आम्ही कोणच नाही आहे. पण तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की मी मम्मीला की खरंच म्हणजे बाकी कधी तुम्ही सांगितलंय, पण घरातलं तुम्हाला नसेल माहिती ती कोणत्याच कामात मागे नाही आहे. ती एवढं जरी काही करत असली तरी मला येतं सगळं, तिने मला सगळं शिकवलं आहे, पण मी कधीच कामाला हात लावला नाही. ती सगळं करून जायची, ती कधीच घरातलं सुद्धा मागे सोडलं नाही. तिच्या हाताला सुद्धा इतकी चव आहे आणि तिला तिची देण्याची वृत्ती इतकी आहे की ती एक वेळ आम्हाला 2 घास 4 घास घरात असतील तर 2 घास आम्हाला ठेवी, पण तिचं रोजचं कोणाला ना कोणाला जेवण घालणं असतं. अजून सुद्धा ती रोज असतं असं की ती घरात ती आणि शार्दूल दोघंच राहतात, पण 2 माणसांचं जेवण कधीच नाही बनत घरात. ती अजून सुद्धा तुम्ही कधीही कोणीही जाऊ दे, कोणी नाही गेलं तरी ती शोधून काढेल, कोणी पण असू दे. इव्हन कचरावाली गाडी आली तरी त्या मावशींना पण बोलवेल. म्हणजे तिला तळागाळापासून सगळ्या कोणी पण प्रतिनिधी असू दे, काही असू दे, ती सगळ्यांना तिला द्यायची वृत्ती खूप आहे. आणि ती एक दिवस पण असं जाणार नाही की ती कोणाला जेवण घालत नाही. म्हणजे घरातून एक माणसाचं जेवण बनतच नाही. इव्हन मी जरी तिला नाही झालं, मी तिला डबा आणला तर ती माझ्या डब्यातलं सुद्धा करत अजून कोणाला देते, दिवस तिचं पोट भरतं. आणि आत्ता हे कॅन्सरचं 4 वर्ष झालं मागे लागलाय म्हणून, नाहीतर या 4 वर्षाच्या अगोदर मी आणि शार्दूलनी तिला खरी गोष्ट आहे, ही खोटं नाही आहे, आम्ही तिला कधीच झोपताना बघितलं नाही. कारण आम्ही तिच्या अगोदर झोपायचो आणि तिच्या नंतर उठायचो. ती कधी झोपली आम्हाला माहितीच नाही, आम्ही तिला कधी झोपतानाच बघितलं नाही. म्हणजे ती कधी झोपते आम्हाला माहीतच नाही. तिची ॲक्च्युली झोपच कमी आहे, पण ॲक्च्युली तिला कॅन्सर व्हायचं काहीच कारण नाही आहे. कदाचित